योजना बंद होतील पण माहिती नाही. मी संभाजी गायकवाड, स्वागत आहे आपलं योजना दरबारमध्ये. लाडक्या बहिणींसाठी आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना आपली ई-के-वाय-सीचे जे प्रश्नांची उत्तरं चुकले होते किंवा ज्यांची ई-के-वाय-सी राहिली होती आणि ज्या महिलांचे ई-के-वाय-सी करताना प्रश्नाचे उत्तर हो नाही मध्येही चुकले होते, त्यांना आता ई-के-वाय-सी ही परत एकदा करता येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आता या बाबतीत जे ट्विटर संसाधन सोशल मीडिया आहे त्यावर मंत्री महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आहेत, त्यांनी या ट्विटरवर पोस्ट केलेली आहे. ती पोस्ट कशा प्रकारची आहे चला तर आता पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना. महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंतची ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावरील अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे ट्विटरवरती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पोस्ट करून महिलांसाठी एक नवीन संधी उपलब्ध केली आहे. ज्यांची ई-के-वाय-सी चुकली त्यांना आता ई-के-वाय-सी करण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. तर ह्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेऊन आपली ई-के-वाय-सी सुरू करा. ई-के-वाय-सी सुरळीत करून आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या आणि तथापि तुम्हाला जे 1500 रुपये चालू आहेत ते तुमचे रेग्युलर सुरू होतील किंवा ते 1500 रुपये बंद पडले असते तर तुम्ही ती ई-के-वाय-सी पूर्ण केल्यानंतर तेही 1500 रुपये तुम्हाला रेग्युलर आणि सुरळीत चालू राहतील. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन